बुलेटिनमध्ये आपण पुण्यातून एक बातमी बघणार आहोत। पुण्यातील चाकण शिक्रापूर या रस्त्यावर एक भीषण अपघात झालेला आहे। कंटेनरने 10 ते 12 गाड्यांचा चुराडा केलेला आहे। चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला या परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनरचा अपघात झालाय। तळेगाव चौकात एक महिला आणि लहान मुलीला धडक मारून शिक्रापूरकडे गेला आणि त्यानंतर पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग केला। यावेळी कंटेनरने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली आणि अनेक वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे गेलाय। स्थानिकांनी रस्त्यावर डंपर आडवा टाकून कंटेनर थांबवला आणि चालकाला मारहाण केलेली आहे। तर पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरचा अपघात झालाय। कंटेनरची अनेक वाहनांना धडक दिसतेय। पोलिसांच्या गाडीला सुद्धा धडक दिलेली आहे। एका महिलेला आणि मुलीला गंभीर दुखापत झाली आहे या ॲक्सिडेंटमध्ये आणि अनेक वाहनांचं नुकसान करत करत हा कंटेनर पुढे गेला। त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिक्रापूर रोडवरती जो साधारणतः 25-30 किलोमीटरचा अंतर आहे 5 ते 6 ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली। त्यामध्ये आमचे वॉर्डन आहेत ते किरकोळ जखमी झाले। बाकी अधिकारी अंमलदारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे। या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली आहे आणि 5 ते 6 लोक किरकोळ जखमी आहे। जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे।